अनेक महिलांना प्रसूतीनंतर वाढत्या वयानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे पोटावर चरबी जमा होते. ही चरबी फक्त दिसायलाच वाईट नसते, तर मधुमेह, हृदयरोग आणि हार्मोनल समस्या वाढवण्याचं कारणही ठरू शकते. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोटावरील चरबी कमी करण्याचे 20 प्रभावी घरगुती आणि जीवनशैलीतील उपाय, जे तुम्ही सहज घरी करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. 1. सकाळी कोमट पाणी आणि लिंबू. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. काही लोकांना यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात खूप मदत होऊ शकतो, पण हा एकटाच उपाय पुरेसा नसतो. तर लिंबू आणि मध. कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि लिंबू घालून पिण्याची सवय अनेकजण ठेवतात. मात्र लक्षात ठेवा, मधामध्ये सुद्धा साखर असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्यानंतर जिरे पाणी. रात्री 1 चमचा जिरे भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. जिरे पचन सुधारण्यास मदत करू शकते. त्यानंतर 4. मेथीचे पाणी. मेथीचे दाणे रात्री भिजवा. सकाळी रिकामा पोटी ते पाणी प्या. यामुळे काही लोकांमध्ये भूक नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. 5. आले. आल्याचा चहा किंवा कोमट पाण्यात आले घालून पिणे पचनासाठी फायदेशीर मानले जाते. त्यानंतर 6वा उपाय आहे तो म्हणजे दालचिनीचा मर्यादित वापर. रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते, पण जास्त प्रमाणात सेवन करू नका. 7. ग्रीन टी. दिवसातून 1 किंवा 2 वेळा ग्रीन टी घेतल्याने काही प्रमाणात कॅलरी खर्च वाढण्यास मदत होऊ शकते. 8. ओव्याचे पाणी. ओवा पचन सुधारतो आणि पोट फुगवण्याची समस्या कमी करण्यास मदत करतो. 9. फायबरयुक्त आहार. ओट्स, फळे, भाज्या, सॅलेड, कडधान्य यांचा आहारात भरपूर समावेश करा. फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. 10. साखर कमी करा. थंड पेय, मिठाई, केक, बिस्किट आणि जास्त साखर असलेले पदार्थ कमी करा. हे वजन कमी करण्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. 11. मैदा आणि जंक फूड टाळा. पिझ्झा, बर्गर, समोसा, वडापाव, चिप्स यांसारखे पदार्थ शक्य तेवढे टाळा. 12. प्रथिने वाढवा. डाळी, मूग, हरभरा, पनीर, दही, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ जास्त खा. प्रथिनांमुळे स्नायू मजबूत राहतात आणि भूक कमी लागते. 13. झोपण्याच्या 2 किंवा 3 तास आधी हलके जेवण करा. फार उशिरा जेवण करू नका. 14. योग्य तेलाचा वापर. तेलाचे प्रमाण कमी ठेवा. कोणतेही तेल मर्यादित प्रमाणातच वापरणे अधिक महत्त्वाचे आहे. 15. भरपूर पाणी प्या. दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी तुम्ही प्यायलाच हवं. शरीर हायड्रेट राहिल्यास आरोग्य सुधारते. 16. रोज 30 मिनिटं चालणे. वेगाने चालण्याची सवय लावा. हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. 17. योगा आणि सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार, कपालभाती आणि अनुलोम विलोम नियमित करा. हे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतात. 18. पुरेशी झोप. दररोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपेअभावी वजन वाढण्याची शक्यता वाढते. 19. ताण कमी करा. जास्त ताणामुळे काही लोकांमध्ये वजन वाढू शकते. ध्यान, योग आणि आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. 20. थोडे थोडे खा. एकदम जास्त जेवण्याऐवजी दिवसातून 4 ते 5 वेळा संतुलित आहार घ्या. यामुळे भूक नियंत्रणात राहते. मैत्रिणींनो, या गोष्टी तर आपल्याला पाळायच्याच आहेत, पण काही महत्त्वाच्या गोष्टी जसे की कोणतेही पेय किंवा घरगुती उपाय एकट्याने पोटातील चरबी वितळत नाही. त्यासोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सातत्य हेच यशाचे रहस्य आहे. जर तुम्हाला PCOD, थायरॉईड, मधुमेह किंवा इतर अयोग्य समस्या असतील
तर डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आहारात मोठे बदल करा. मित्रांनो, पोटाची चरबी एका दिवसात वाढलेली नसते आणि ती एका दिवसात कमीही होत नाही. पण आजपासून या 20 सवयींपैकी जरी तुम्ही 5 किंवा 6 सवयी नियमितपणे पाळल्या तर आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी करण्याच्या प्रवासात नक्कीच मदत होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.